नमस्कार, रुपाली कांबळे डेली रेसिपीमध्ये स्वागत आहे। आज आपण मेदू वडा बनवत आहे। डाळ वगैरे भिजवण्याची काही आवश्यकता नाही। आपल्या घरी जे साहित्य असतं त्यापासून बनवत आहे। इथे मी 1 कप किंवा वाटीनी 1 वाटी पोहा घेतलेला आहे। 1 ग्लासचा पण वापर करू शकतो जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर। इथे मी 1 वाटी जाड पोहा घेतलेला आहे। आपण कांदा पोहा बनवत असतो तोच पोहा घेतलेला आहे। 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून टाकलेला, धूळ वगैरे असतं किंवा कचरा वगैरे असतं तो निघायला पाहिजे म्हणून छान स्वच्छ धुवून टाकायचा आहे आणि झाकून बाजूला ठेवून देऊया। फारसा वेळ लागत नाही आणि आपल्या घरी जे साहित्य असतं त्यापासून आपण मेदू वडा बनवत आहे। बघा, पोहा छान भिजलेला आहे। छान अशी क्रिस्पी, बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट मेदू वडा घरच्या साहित्यामध्ये तयार होतं। यामध्ये टाकलेला आहे तांदूळ पीठ, अर्धा वाटी तांदूळ पीठ घेतलेला आहे। तांदूळ पीठ नसेल तर इथे आपण रव्याचा पण वापर करू शकतो। बारीक रवा असतो तो घ्यायचा। हिरवी मिरची टाकलेली आहे बारीक कापून। कढीपत्ता टाकूया, यामुळे आपल्या खाण्यामध्ये कढीपत्त्याचा वापर होऊ शकतो। कोथिंबीर, जे तिखटचं प्रमाण जास्त प्रमाणात तिखट खात असेल त्यांनी हिरवी मिरचीचं प्रमाण वाढविले तरी चालेल किंवा लाल मिरची छान असं बारीक कट करून घेऊ शकता। यामध्ये अर्धा वाटी दही टाकायचं आहे। फार जास्त मसाल्यांचा वगैरे वापर नाही करत आहे। चवीनुसार मीठ टाकूया। आधी आपण हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली होती आणि इथे मी थोडं लाल तिखट पण घेत आहे। ज्यांना तिखट आवडत असेल त्यांनी तिखटचं प्रमाण वाढविले तरी चालेल। बाहेरून छान असे क्रिस्पी आणि सॉफ्ट, आतमधून सॉफ्ट अशी डिश बनवून तयार होतं। चटपटीत खाण्याची इच्छा होत असेल, बाहेर पाऊस येत आहे तर सहज आपण ही डिश बनवू शकतो। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण चपातीचं पीठ मळून घेत असतो त्याप्रमाणे पीठ मळून घेऊया। बाजूला तेल गरम होण्याकरिता ठेवलेले, बघा छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण गोळा घेऊया आणि छान असा मेदू वडाचा आकार देऊया। आपल्याला गोल आकार किंवा चौकोनी आकार, गोल आकार आपण देऊ शकतो। या पद्धतीने आपण सहज मेदू वडा बनवू शकतो। बघा, बघायला पण छान दिसतात आणि घरी सगळ्यांना खूप आवडणार। मी बनवलेली डिश घरी सगळ्यांना खूप आवडलेली आहे। फारसा वेळ लागत नाही, 5 मिनिटमध्ये ही डिश बनवून तयार होतं। आपल्याला वाटत असेल पीठ मळून झालेलं आहे, ते गिलसर होत आहे, तर आपण यामध्ये रवा टाकू शकतो आणि छान असं चपाती बनवत असतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं। मी घेतलेले प्रमाण पूर्ण बरोबर आहे। 1 वाटी पोहा घेतलेला आणि अर्धा वाटी तांदूळ पीठ आणि अर्धा वाटी दही घेतलेला आहे। छान असं पीठ मळून घेतलेला। पोहामध्ये पाणी वगैरे वापरायची काही आवश्यकता नाही आहे। बाजूला तेल गरम होण्याकरिता ठेवलेले, तेल याप्रमाणे गरम पाहिजे की आपण जे मेदू वडा बनवून घेतलेला आहे तेलामध्ये सोडला तर बबल्स निघायला पाहिजे आणि छान असं दोन्ही बाजूनी आपल्याला तेलामध्ये शिजून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे। छान असा गोल्डन ब्राऊन कलर येतपर्यंत तळून घेऊया। बघायला छान दिसत आहे, तशीच खाण्याकरिता पण छान बनलेले आहे। यासोबत आपण शेंगदाणा चटणी किंवा फुटाणा चना डाळ येत असतं त्यापासून चटणी बनवू शकतो। दही, चना डाळ, लसूण आणि जिरं, त्याला छान तडका द्यायचा। छान अशी हिरवी मिरची, छान असं त्यासोबत खाण्याकरिता चटपटीत डिश बनवून तयार होतं। 5 मिनिटमध्ये, पाऊस येत आहे बाहेर तर 5 मिनिटमध्ये सहज आपण चटपटीत डिश घरी बनवू शकतो। बनवून बघा, नंतरच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय बाय। खूप छान बनलेली आहे।